पासवर्ड श्रीमंतीचा ह्या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण चर्चा करणार आहोत शेअर मार्केट फावल्या वेळात पैसे कमवण्याचं उत्तम साधन या विषयावर आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शशांक रावले। विषयाकडे वळण्यापूर्वी मी शशांक सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। अर्थातच शशांक सरांची ओळख करून देते। शशांक सर हे एसआर कन्सल्टन्सीचे डायरेक्टर अर्थातच व्यवस्थापक आहेत आणि ते शेअर ट्रेडिंग मधील तज्ञ देखील आहेत। त्याचबरोबर फायनान्शियल ट्रेनर देखील आहेत। टेक्निकल एनालिस्ट, शेअर गुंतवणूक आणि ट्रेडिंग सल्लागार म्हणूनही ते काम पाहतात। चला तर आपण शेअर मार्केट मधील गुंतवणुकीविषयी अधिक जाणून घेऊया शशांक सरांकडूनच। सर अर्थातच पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण खरं तर शेअर मार्केट विषयी जाणून घेणार आहोत। शेअर मार्केट आजचा आपला जो विषय आहे फावल्या वेळात पैसे कमवण्याची उत्तम पहिले तुम्हाला सांगायला जसं मी बोललो तर तुम्ही जरूर याच्यामध्ये फावल्या वेळेत चांगले पैसे कमवू शकता का? कारण पहिली गोष्ट हा एक तुमचा स्वतःचा व्यवसाय बनतो, म्हणजे इट्स युअर पर्सनल बिझनेस। म्हणजे पहिले तर तुम्ही जेव्हा शेअर मार्केटमध्ये पैसे ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये तुम्ही पैसे लावता म्हणून मग आणि प्लस हा तुमचा एक पर्सनल स्वतःचा बिझनेस पण बनतो आणि तुम्ही भरपूर कमी पैशामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला काही भांडवल पण काही जास्त नाही लागत। एक कम्प्युटर लॅपटॉप तर आजच्या प्रत्येकाकडे गावागावामध्ये कम्प्युटर लॅपटॉप लोकांकडे असतात। एक इंटरनेटचं कनेक्शन आणि थोडेफार पैसे ट्रेडिंगसाठी त्या अकाउंटमध्ये असले पाहिजे। एका कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही हा तुमचा व्यवसाय करू शकता आणि तुम्ही फावल्या वेळेमध्ये एकदम चांगल्या रीतीने जेव्हा तुम्हाला वेळ भेटतो म्हणजे आता इक्विटी मार्केट आपण म्हटलं सकाळी 9:15 ते संध्याकाळी एक साधारणतः 3:30 पर्यंत मार्केट चालू असतं, त्यावेळेमध्ये तुम्ही चांगले पैसे कमवू शकता। उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी माझ्याबद्दल द्यायला सांगेन। माझं जे ऑफिस आहे ते माझ्या घरापासून लांब आहे, एक दुसरं ऑफिस जे आहे आणि जवळपास 1.5-2 तास पोचायला लागतं। कधी ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली काही झालं पण मी माझा वेळ फुकट नाही घालवत। मी गाडीमध्ये बसून मी ट्रेडिंग करत असतो, तो मी वेळ पैसे कमवण्यामध्ये घालवतो। अशा प्रकारे तुम्ही तुमचा पैसे कमवण्यामध्ये गुंतवणूक म्हणजे पैसे तुम्ही कमवण्यासाठी तुमचा वेळ घालू शकता। यू कॅन मेक मनी एनी टाइम विथ द हेल्प ऑफ स्टॉक मार्केट। बरोबर, म्हणजे थोडक्यात अशा पद्धतीने तुम्ही खरं तर पैसे गुंतवू शकता, पैसे कमावू शकता हे तुम्ही आता सांगितलेच आहे आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांना देखील पटलं असेलच। आणि आपला जो वेळ आहे तो इतर गोष्टींमध्ये घालवण्यापेक्षा तुम्ही जर हा जो वेळ आहे तो तुम्ही पैसे कमवण्यामध्ये घालवला तर नक्कीच त्याचा फायदा पुढे फ्युचरसाठी होऊ शकतो। अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग आणि म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एका दिवसात होणारं ट्रेडिंग, म्हणजे तुम्ही जेवढा वेळ मार्केट चालू असतं म्हणजे तुम्ही आजच शेअर्स खरेदी केले आणि आजच विकले त्याला बोलतात इंट्राडे ट्रेडिंग। म्हणजे जसं मी म्हटलं तुम्हाला इक्विटी मार्केट 9:15 ते 3:30 मध्ये चालू असतं, त्या पूर्ण वेळेमध्ये होणारं ट्रेडिंग इज इंट्राडे ट्रेडिंग अशा प्रकारे। आणि त्याचा एक फायदा असा आहे इंट्राडे ट्रेडिंगचा की तुम्ही तुमच्या अकाउंटला समजा किती पैसे उदाहरण घ्या तुमच्या अकाउंटला 10,000 रुपये असतील तर तुमचा जो ब्रोकर आहे तुम्हाला चांगलं लिमिट देतो, म्हणजे त्या 10,000 वरती तुम्हाला जवळ 5 ते 10 टाइम म्हणजे 50,000 ते 1 लाखापर्यंत शेअर्स घ्यायचं म्हणजे त्याचे स्वतःचे पैसे वापरायला तुम्हाला तो। त्याच्यामुळे लोकांना चांगल्या रीतीने आणखीन फायदा आणखीन पैसे कमवायचा मौका एकदम कमी वेळेमध्ये म्हणजे थोडी जरी मुवमेंट झाली मार्केटमध्ये तरी पण तुम्हाला एक चांगले पैसे भेटतात। म्हणून इंट्राडे ट्रेडिंग मध्ये भरपूर चांगल्या रीतीने पैसा बनतो। बरोबर, म्हणजे जर तुम्ही सर्वसामान्य आपल्या जे प्रेक्षक आहेत आणि त्यांना जर पैसे गुंतवायचे असतील तर त्यांनी इंट्राडे ट्रेडिंग मध्येच पैसे गुंतवावेत असा सल्ला द्याल? नाही, तुमचा जो ओव्हरऑल पोर्टफोलिओ म्हणजे समजा तुमच्याकडे एक ठराविक रक्कम आहे 100% पैसा आहे त्याच्यामधनं 100 मायनस युअर एज, उदाहरण घ्या एखाद्या व्यक्तीचं वय असेल 25 तर 100 मायनस 25 इज 75, तर मॅक्झिमम 75% तुम्ही शेअर मार्केटमध्ये लावू शकता। त्यातलेही तुम्ही जवळपास समजा उदाहरण घ्या एखाद्याकडे 1 लाख असतील म्हणजे त्यातनं 75,000 तो लावू शकतो राईट, त्यातनंही बोलतो एक 20-25% तुम्ही ट्रेडिंगसाठी वापरा आणि बाकी सर्व पैसे तुम्ही गुंतवणुकीमध्ये तुम्ही वापरू स्टॉक मार्केटच्या वापरू शकता। अशा प्रकारे तुम्ही एक ठराविक रक्कम वापरू शकता का? कारण तुम्ही कमी का पैसे लावा बिकॉज तुम्हाला तसं पण ब्रोकर लिमिट देतो, तुम्हाला स्वतःचे पैसे जास्ती ठेवायची गरज नाहीये। बरोबर आहे, आणि हे सगळं जे ट्रेनिंग आहे थोडक्यात शेअर मार्केटमध्ये नेमकं कशी गुंतवणूक करायची आणि कशा पद्धतीने तुम्ही या शेअर मार्केटला सामोरं जायचं, कारण की शेअर मार्केट म्हटलं की अप्स अँड डाऊन हे असतातच, मात्र डाऊन झाल्यावरती कुठेतरी जो शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेला व्यक्ती असतो तो थोडासा नर्वस होतो, तर त्यावेळी त्या व्यक्तीने नेमकं ह्या सगळ्याला कसं सामोरं जायचं त्याविषयी काय सांगाल? मी सामान्य माणसं पाहिलेत आपली की अनेकदा जेव्हा मार्केट वर जातं ना तेव्हा जाऊन शेअर्स विकत घेतात आणि मार्केट खाली पडतं तेव्हा विकतात। पण त्याच्या उलटा करायचं, जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा शेअर्स विकायचे असतात आणि जेव्हा खाली येतं बॉटम अप होतं तेव्हा स्वस्तामध्ये, त्याला आम्ही बोलतो अंडर व्हॅल्यूड, जेव्हा वरती येतं तेव्हा ओव्हर व्हॅल्यूड होतात शेअर्स, बट जेव्हा शेअर्स खाली येतात दॅट इज अंडर व्हॅल्यूड, म्हणजे स्वस्त भावामध्ये विकत घ्यायचा प्रयत्न करायचा। आज जेव्हा आपण शॉपिंग करायला जातो आपण काय बघतो, सेल कुठे लागलाय हे बघतो ना की जिकडे महागडी वस्तू तिकडे जात नाही, सेल कुठे किंवा स्वस्त कुठे तिकडे बघतो। अशाच प्रकारे जेव्हा मार्केट कोर्स ड्यू टू एनी रिझन जेव्हा खाली जातं मार्केट ते काय खाली पडणारं नसतं, ते करेक्शन देतं म्हणजे तो स्वतःला तो करेक्ट करतो, त्याच्यानंतर
चालतो तो परत वर जाणारा असतो मार्केट, तर त्यावेळी उलटे तुम्ही शेअर्स खरेदी करायचे असतात. तर म्हणून माझ्या हिशोबाने लोकांनी बिलकुल घाबरू नये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना. थोडक्यात रिस्क नाही असं म्हणायचंय तुम्हाला? रिस्क नाही असं नाही म्हणू शकत. जर रिस्क बद्दल बोलायला तर इट्स अ प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क. बरं, पण मग जेव्हा सर्वसामान्य आता एखादा जर नोकरदार वर्ग आहे त्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची, तर त्या व्यक्तीने नेमकं तुम्ही जसं म्हणालात की जेव्हा शेअर मार्केट डाऊन असतं ते त्याच वेळी शेअर घ्यावेत, पण मग त्याने एक्झॅक्टली नोकरदार असल्यामुळे कुठेतरी त्याला पैसा लोनमध्ये पण त्याचा जात असतो, त्याचबरोबर घरातला खर्च असतो, हे सगळं मॅनेज करणं आणि त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे कसं मॅनेज करायचं त्याविषयी अगदी थोडक्यात काय मार्गदर्शन करा? असे मी काही अनेक लोक पाहिले जेव्हा बोलतो त्यांना की तुम्ही गुंतवणूक कराल का, ते बोलतात सर माझ्याकडे पैसे नाही आहेत किंवा माझ्याकडे ना आता सध्या पैसे नाही. असं तर कोणी व्यक्ती बोलत असेल दॅट मीन्स तुम्ही तुमचे पैसे वेल मॅनेज करत नाहीत. असं म्हटलं तर इट्स नॉट इम्पॉर्टंट दॅट हाऊ मच यू आर अर्निंग, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट हाऊ वेल यू आर मॅनेजिंग युअर मनी. तुम्ही किती कमी कमवत असाल पण तुम्ही योग्यरित्या तुम्ही तुमचे पैसे मॅनेज करू शकला तर तुमचे पैशाला वाढ होते. आणि त्या मॅनेजमेंटचाच एक भाग आहे की तुमची गुंतवणूक नुसतं शेअर मार्केटच म्हणत नाही तर तुमची गुंतवणूक बाकी पण गोष्टी आहेत, म्हणजे इक्विटीज म्हणजे शेअर मार्केट झालं, प्रॉपर्टी झालं, गोल्ड झालं, प्रत्येक ठिकाणी तुमची गुंतवणूक असलीच पाहिजे. जर आज व्यक्ती बोलते माझ्यावर लोन आहे, माझ्यावर एवढे खर्च आहेत आणि मी गुंतवणूक नाही करू शकत, कदाचित आज त्याचं लाईफ थोडंसं कठीण आहे, पण पुढे जाऊन जेव्हा महागाई आणखीन वाढेल तेव्हा त्याचं जीवन आणखीन कठीण होऊन जाईल. तर त्याला आत्तापासून सुरुवात केली पाहिजे. कधीही म्हणा ना जब जागो तब सवेरा, म्हणजे कुठल्याही गोष्टीला लेट नसतो. त्यांना आज जरी जाग आली त्याने आत्ताची सुरुवात केली तरी पण काही वर्षात तो चांगल्या रीतीने त्याचं वय भलेही काही असो पण तो चांगल्या रीतीने पैसे कमवू शकतो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात फावल्या वेळात जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर एक उत्तम संधी शेअर मार्केट मधली चालून आलेली आहे आणि या सगळ्याचं ट्रेनिंग तुम्ही मोफत कार्यशाळेच्या माध्यमातून देत असतात. आता दादर, ठाणे आणि पुणे इथे कार्यशाळा देखील आहे, आपण त्याविषयी देखील आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहोत. पण तत्पूर्वी जेव्हा शेअर मार्केटमध्ये चा विचार करतो तेव्हा इन्स्ट्रुमेंट मध्ये ट्रेड केलं जातं का आणि ते कशा पद्धतीने असतं? वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जसं इक्विटी मार्केट आहे, कमोडिटी मार्केट आहे, करन्सी मार्केट आहे. तर हे 3 इन्स्ट्रुमेंट, इक्विटी मार्केट म्हणजे कंपन्यांमध्ये गुंतवणूक डायरेक्टली कंपनी, करन्सी मार्केट म्हणजे पैशामध्ये ट्रेडिंग, ज्याच्यामध्ये आम्ही जास्ती डॉलर्समध्ये ट्रेडिंग करतो. इट्स अ व्हर्च्युअल ट्रेडिंग, म्हणजे रिअल डॉलर्स खरेदी विक्री केले जाते. इट्स जस्ट अ बेटिंग, म्हणजे फक्त ट्रेडिंग. त्याच्यामध्ये वेगवेगळे करन्सी आहेत, जसं डॉलर्स आहे, पाऊंड्स आहेत, येन आहे, त्याच्यानंतर मग तुमचं USD INR हे सगळे करन्सीज आहेत ज्याच्यामध्ये ट्रेडिंग केलं जातं. पण मग जेव्हा आता तुम्ही म्हणतात की जेव्हा करन्सीमध्ये आपण ट्रेडिंग करतो त्यावेळी ते योग्य ठरू शकतं का? हां, तुम्हाला जर करन्सीमध्ये ट्रेडिंग करायचं आहे तर त्याला ओव्हरनाईट ठेवू नका. म्हणजे लेट मी टेल यू, करन्सी आणि जे इक्विटी मार्केट ज्याच्यावर आपण निफ्टी सेन्सेक्स बोलतो हे ग्लोबल इंडिकेटर्स आहेत. जर बाहेरच्या आज आपण जरी रात्री झोपलो तरी बाहेरचं मार्केट चालू असतं, तर त्यावेळी जर बाहेरच्या मार्केटमध्ये काही उलाढाल झाली, काही गडबड झाली तर त्याचा इम्पॅक्ट पहिला या 2 ग्लोबल इंडिकेटर्सवर येतो. तर जरी तुम्ही ट्रेडिंग करता ते इंट्राडेच करा, म्हणजे नेक्स्ट साठी त्याला ठेवू नका. जर तुम्ही डॉलर्समध्ये ट्रेडिंग करतात हे काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला चांगल्यारीत्या पैसे भेटतात. आणि एक नवीन व्यक्ती असेल तर त्याला तर मी सल्ला देईन की तुम्ही डॉलर्समध्ये किंवा म्हणा करन्सी मार्केटमध्ये तुमचं पहिली ट्रेडिंग चालू करा. का? त्याच्यामध्ये मुवमेंट कमी आहे, व्हॉलेटिलिटी कमी आहे, त्यामुळे त्याचा पैसे लॉस होण्याचे चान्सेस कमी असतात. एकदा तो त्याच्यामध्ये परफेक्ट झाला की त्याच्यानंतर बाकी गोष्टींमध्ये तो जाऊ शकतो. बरोबर. आता तुम्ही करन्सी मार्केटचा उल्लेख केला, तर जर करन्सी मार्केटमध्ये एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला शेअर मार्केट संदर्भातली गुंतवणूक करायची असेल तर मग त्याला थोडासा त्याचा करन्सी मार्केटचा अभ्यासही करणं आवश्यक आहे का? नक्कीच. हां, मग तो जर थोडा कमी शिकलेला असेल तर आणि त्याला शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल तर मग त्याने नेमकं कशा पद्धतीने हा सगळा ताळमेळ साधायचा? अनेक लोक शेअर मार्केट एंट्री करायला घाबरतात. का? कारण मला माहिती नाहीये, मला नॉलेज नाहीये. काही घाबरायची गरज नाही. एक वेळेस जेव्हा मी होतो तेव्हा मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकवतो तेव्हा मलाही नव्हती माहिती. मी त्याच्यामध्ये उतरलो, त्याची माहिती घेतली, प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मी आज मी आणि माझी लोक चांगले पैसे कमवत आहेत. तर प्रत्येकाला सुरुवात ही करावीच लागते. जरूर नाही की तुम्हाला अकॅडमी कुठलं एज्युकेशन पाहिजे असं काही गरज नाही. फक्त एक योग्य सल्लागार तुम्हाला पाहिजे, प्रॉपर ट्रेनिंग घेतली पाहिजे किंवा तुम्हाला प्रॉपर नॉलेज घेतलं. आज अनेक लोक मला विचारतात की मी कुठली पुस्तकं वाचू का मार्केट रिलेटेड, तर मी बोलेन पुस्तकांमध्ये तुम्हाला एक बेसिक माहिती भेटेल, पण तुम्हाला पैसे कसे कमवायचे एक्झॅक्टली टेक्निक्स काय कुठल्याही पुस्तकामध्ये आजपर्यंत तरी मी पाहिलं नाही. प्रॅक्टिकल नॉलेज असणं भरपूर गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि हे प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्या कार्यशाळांच्या माध्यमातून मिळू शकतं, पण केवळ फक्त एक दिवसाची कार्यशाळा अटेंड करून चालणार आहे का त्यासाठी खास ट्रेनिंगही तुमच्या मार्फत दिलं जातं? आमची जी मोफत कार्यशाळा असते त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण मार्केटची बेसिक
माहिती लिहायचं कसं मार्केट चालतं काय होतं. म्हणजे एक रॉ माणूस ज्याला काहीच माहित नाही किंवा जे थोडेफार ट्रेडिंग जरी करतात त्यांना पण भरपूर त्याच्यामध्ये ऍड ऑन होतं. बरोबर. तर त्याची माहिती दिल्यानंतर एका व्यक्तीला कळतं बाबा मी किती पुढे जाऊ शकतो, यातनं काय करू शकतो, कसं काय, आणि आम्ही तुम्हाला काय मदत करणार हेही त्याच्यामध्ये सांगितलं जातं. त्याच्यानंतर मग आमचे ट्रेनिंग्स पण चालतात, भरपूर गोष्टी, आमचे ऍडवाइस पण चालतात, भरपूर गोष्टी चालतात ज्याचे लोक आमचे सर्व्हिसेस घेऊन त्याच्यामध्ये आम्ही त्यांना पुढे नेण्यात मदत करू शकतो. बरोबर आहे. अर्थातच जो कोणी नवीन ह्याच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असेल तर त्याने नेमकी कुठल्या इन्स्ट्रुमेंट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केली पाहिजे आणि ती योग्य ठरू शकते का त्यासाठी? जर त्याला गुंतवणूक करायची असेल तर पहिली गोष्ट सांगतो, आमचं एक फायनान्स सेशन चालतं, फक्त गुंतवणुकीबद्दल बोलतोय, की त्याच्यामध्ये आम्ही एक अशी सिस्टम बनवली आहे की तुम्ही त्या रीतीने त्या सिस्टम थ्रू तुम्ही पैसे टाका, तुमचे फॉर शुअर तुमचे पैसे वाढतानाच येतील. म्हणजे आम्ही सिस्टम देतो, सांगत नाही हा शेअर घ्या हा शेअर घ्या. सिस्टम ऐकल्यावर लोक स्वतः बोलतात असं तर कोणीही पैसे बनवेल मार्केटमध्ये. एवढी ती चांगली सोपी सिस्टम आहे, म्हणून लोकांना एकदम डीपली गुंतवणुकीसाठी अभ्यास करायची गरज नाहीये. म्हणजे फंडामेंटल अनालिसिस वगैरे आपण म्हणतो ते सगळं करायची गरज नाही. फक्त ट्रेडिंग जर करायचं असेल तर मग तुम्ही काय सल्ला द्याल? ट्रेडिंगसाठी आमच्या कार्यशाळा वगैरे देखील चालतात की बाबा कसं जसं आम्ही ट्रेडिंगमध्ये जास्ती भर हा टेक्निकल अनालिसिसला देतो. कारण माझ्या हिशोबाने मार्केट डिमांड आणि सप्लाय मुळे चालतं, तर तुम्हाला टेक्निकली डिमांड आणि सप्लाय हे छानरित्या कळतं. आणि आम्ही असं एक सोपं साधन बनवलं की टेक्निकल अनालिसिस, भले लोकांना हे वर्ड भरपूर डिफिकल्ट वाटतं ऐकायला, पण भरपूर सोप्या रीतीने कोणीही म्हणजे एक कमी शिक्षित व्यक्ती देखील चांगल्या रीतीने त्याच्यामध्ये काम करू शकतो, त्याचं आम्ही प्रशिक्षण देतो. बरोबर. आता सर कसं झालंय की आता सगळीकडे वेगवेगळीकडे गुंतवणुकीची आता साधनं उपलब्ध आहेत, तर अशा वेळेस आपण जेव्हा गुंतवणुकीचा विचार करतो, मग सोन्यातली असेल किंवा एखादं घर घेणं असेल, ही एक गुंतवणूकच झाली. मात्र जेव्हा पैसे गुंतवायची गोष्ट समोर येते डोळ्यासमोर, तेव्हा आपण शेअर मार्केटचा विचार करू शकतो का पुढे जाऊन? कारण की भविष्यात आपल्याला सगळ्याच गोष्टी मॅनेज करायच्या असतात, तर मग भविष्यासाठी ही शेअर मार्केटली गुंतवणूक त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते का? केवळ ट्रेडिंग हा विषय बाजूला ठेवून केवळ गुंतवणूक. अच्छा, लोक जसं मी आधी म्हटलं की लोक घाबरतात गुंतवणूक करायला. आज मला बोलायला आवडेल की आज जो मार्केटचा पूर्ण पैसा आहे कुठलाही, म्हणजे तुम्ही बँकेत ठेवा, म्युच्युअल फंडमध्ये ठेवा, इन्शुरन्समध्ये ठेवा, गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये टाका, हा सगळा फिरून पैसा दोनच गोष्टी मिळतो, जे आहे इक्विटी आणि प्रॉपर्टी. फिरून इकडेच पैसा येतो. आज ती लोक बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स हे सगळे एजंट्स आहेत, हे मेडिएटर्स आहेत. आज जर तुमचा पैसा उचलून जर ती लोक तुमच्या पैशाची रिस्क घेऊन ती लोक लावू शकतात, तर तुम्ही स्वतःच्या पैशाची का रिस्क घेऊ नाही शकत? तर त्यामुळे जर, आणि देशाची प्रगती ही स्टॉक मार्केटवर डिपेंडेंट आहे, ते एक बॅकबोन आहे आपल्या देशाचं. अशी जी गोष्ट आहे ज्याच्यावर पूर्ण देश डिपेंडेंट आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही पैसे गुंतवतो, डेफिनेटली तुमचे पैसे तुम्हाला चांगले वाढताना दिसतीलच. बरोबर. म्हणजे थोडक्यात ही गुंतवणूक देखील चांगली आहे आणि योग्य आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ट्रेडिंग करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. मला कार्यशाळेबद्दल आपल्या प्रेक्षकांना माहिती द्यायची, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा आहे आमच्या खास कार्यक्रमात. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. ब्रेक नंतर पासवर्ड श्रीमंतीचा आहे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण शेअर मार्केट विषयी चर्चा करतोय. मात्र शेअर मार्केट फावल्या वेळात पैसे कमवण्याचं उत्तम साधन ठरलेलं आहे आणि ह्याच विषयी आपल्याला मार्गदर्शन करतात शशांक रावले सर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. शशांक सर, अर्थातच आपण मगासपासून खरं तर फावल्या वेळात नेमकं कसे पैसे कमवायचे आणि शेअर मार्केट हे कसं उत्तम साधन आहे हे तुम्ही पटवून देतात आपल्या प्रेक्षकांना. मात्र कसं आहे की कुठेतरी रिस्क फॅक्टर ही तितकाच असतो. शेअर मार्केट म्हटलं की कुठेतरी धाकधूक असते जेव्हा आपण गुंतवणूक करतो. सुरुवातीला जेव्हा शेअर मार्केटमध्ये एखादा व्यक्ती नवीन असल्यामुळे गुंतवणूक करायला थोडासा घाबरतो, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला तुम्ही काय सल्ला द्याल? मला सांगावंसं वाटेल की प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क ही असतेच. म्हणजे तुम्ही जर आयुष्यात रिस्क घेऊ नाही शकला तर तुम्ही म्हणा ना काही करू नाही शकत. म्हणजे त्याच्यामुळे मला तुम्हाला दोन चांगले स्टेटमेंट सांगायला आवडतील. पहिलं स्टेटमेंट असं आहे दॅट मोर द रिस्क यू टेक मोर यू अर्न, बट द रिस्क शुड बी कॅल्क्युलेटेड. तुम्ही जेवढी जास्ती रिस्क घ्याल आयुष्यात तेवढं तुम्हाला चांगलं फळ भेटेल, पण ती रिस्क कॅल्क्युलेटेड असली पाहिजे. असं नाही कोणतरी म्हटलं टाका इकडे पैसे आणि तुम्ही टाकले नाही. ती प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला आयुष्यात काही भेटत नाही. आणि सेकंड स्टेटमेंट असं आहे की दॅट इफ यू डोंट टेक रिस्क इन युअर लाईफ इटसेल्फ विल बिकम अ बिग रिस्क. जर तुम्ही आयुष्यात रिस्क घेऊ नाही शकत तर तुमचं स्वतःचं आयुष्य हे मोठा रिस्क बनून राहील. आणि ही सत्य गोष्ट आहे. जर जी लोक रिस्क घेत नाही ते तेवढं आयुष्यामध्ये प्रॉस्पर होत नाही, तेवढे सफलता त्यांना भेटत नाही. आज आपले प्रेक्षक कार्यक्रम बघतायत, त्या गोष्टीमध्ये रिस्क ही असतेच, मग ती कुठल्याही बाबतीतली असो, पण रिस्क घेतल्याशिवाय आपल्याला काही भेटत नाही. तर रिस्क घेण्यामध्ये घाबरू नये असं मला प्रेक्षक. बरोबर. आणि रिस्क घेतली तरच आपण आयुष्यात मध्ये पुढे जातो असा तुम्ही एक छोटासा सल्ला खरं तर या माध्यमातून दिलेला आहे. अर्थातच जेव्हा
पहिल्यांदा एखादा व्यक्ती ट्रेडिंग करायला उतरतं तेव्हा त्याने कोणती काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना आणि मार्गदर्शन काय कराल? भरपूर लोक काय करतात की पहिलं तर ट्रेडिंग अकाउंट ओपन करायच्या मागे पडतात. ते आता त्यांचं बँकेत अकाउंट असतं, सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाउंट असतं, तर ते बँकेतच उघडायला जातात. तर पहिलं तर मला सांगायला की तुम्ही बँकेकडे आपलं ट्रेडिंग अकाउंट उघडू नाही का. बँक हे बँकिंग सेक्टरमध्ये असल्यामुळे त्यांचं ऑलरेडी मोठं ब्रँड झालं आणि त्या ब्रँडिंगच्याच नावाखाली तुमच्याकडनं ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यापासून ते इव्हन तुमचं जे ब्रोकरेजेस वगैरे भरपूर जास्त त्यांचे चार्जेस असतात आणि त्यांचे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म पण तेवढे चांगले नसतात जेवढं की एक स्पेशल ब्रोकर. आता प्रत्येक गोष्टीचा एक स्पेशलिस्ट असतो, स्पेशलिस्ट असतो, तर ट्रेडिंगचा स्पेशल म्हणजे ट्रेडिंग ब्रोकर असतात, तर त्यांच्याकडे जाऊ. आणि त्याच्यामध्ये पण एकदम मोठा ब्रोकरकडे किंवा एकदम छोटा पण नाही, तर एक मीडियम ब्रोकर म्हणजे ज्याचा एक चांगली प्रगतशील आहे असं. कारण मोठ्या ब्रोकर गेलं तर तुम्हाला ते तेवढी चांगली सर्व्हिस भेटत नाही आणि परत ब्रोकरेज पण तुम्हाला जास्ती लावलं जातं. आणि अनेक लोक बोलतात की मला ट्रेडिंग करायचं तर मला डीमॅट अकाउंट उघडायचं. तर डीमॅट अकाउंट ट्रेडिंगसाठी डीमॅट अकाउंटची गरज नाही लागत. हे लोकांना कळणे डीमॅट अकाउंट हे तुमचे शेअर्स पार्क करण्याचं. आज मी खरेदी केलेले शेअर्स तुमच्या डीमॅट मध्ये पार्क होता, म्हणजे त्याचा फुल फॉर्म असा आहे डिमटेरियलायझेशन. पहिलं मटेरियलाइज म्हणजे फिजिकल फॉर्मॅटमध्ये आपल्याला शेअर्स द्यायचे, आता ते डीमॅट फॉर्मॅटमध्ये येतात. तर इज अ पार्किंग प्लेस. तर तुम्हाला ट्रेडिंग करायचं, तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट ओपन करावं लागेल आणि त्याच्यामध्ये पण तो ब्रोकर तुम्हाला काय फॅसिलिटीज देतोय. म्हणजे पहिली गोष्ट त्या ब्रोकरकडनं फक्त तुम्ही सर्व्हिस घ्या, म्हणजे ट्रेडिंग करण्यासाठी, त्याच्या सॉफ्टवेअरसाठी आणि कॉन्ट्रॅक्ट नोट बनवण्यासाठी ज्या गोष्टी किंवा पैसे अकाउंटवर टाकण्यासाठी त्याची सर्व्हिस घ्या, पण त्याच्याकडे सल्ला घेऊ नका. तुम्ही जर ब्रोकरकडे सल्ला घेतला तर आजपर्यंत मला एकही माणूस असा भेटला की मी ब्रोकरमध्ये फायद्यामुळे असं मला कोणी भेटलं नाही. तर ब्रोकरकडे सल्ला घेऊ नका, कारण त्यांना फक्त प्रश्न असतो त्यांच्या ब्रोकरेजचा की तुम्ही जेवढे जास्ती ट्रेडिंग कराल तेवढं त्यांचं जास्ती ब्रोकरेज म्हणतात. तर हे मला सांगायलाच वाटेल. बरोबर. पण जेव्हा आता तुम्ही ब्रोकरेजचा उल्लेख केला तर त्याच अनुषंगाने मला विचारायचं की अनेकदा ब्रोकरेज हे असे गल्लोगल्ली असतात, मग अशा वेळेस ब्रोकरेजची निवड करताना, ब्रोकरची निवड करताना नेमकं एखाद्या ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तीने नेमकी कशी निवड केली पाहिजे आणि त्या ब्रोकरला त्या शेअर मार्केटची तितकीशी जाणीव आहे का किंवा तितकीशी माहिती आहे का, हे देखील तपासून घेणं तितकंच महत्त्वाचं नाही का? हां, पहिलं तर ब्रोकर निवडताना प्रत्येक ब्रोकर हा NSE, BSE आणि सेबी रजिस्टर्ड असतो. म्हणजे असं कोणी इलिगल त्याच्यामध्ये काम करू नाही शकत. त्यामुळे तुम्ही टाकलेले पैसे तुम्ही कोणतरी घेऊन पळून जाईल असा कधीही प्रश्न येऊ शकत नाही, पहिली गोष्ट. पण त्याच्यामुळे मग कोण चांगली सर्व्हिस देतं, काय करण्याचं आहे, तर रेफरन्सनी घेणं. म्हणजे आता मी जर एका नवीन ब्रोकर गेलो होतो तर स्वतःबद्दल चांगलाच बोलणार, कोणी वाईट नाही बोलणार. पण माझी इच्छा असेल की कोणत्या तरी रेफरन्सनी किंवा ऑलरेडी जो ट्रेडिंग गुंतवणूक करतोय माणूस किंवा जो तुमचा सल्लागार असेल, असं म्हटलं की तुमचा सल्लागार वेगळा असला पाहिजे ना की तुमचा ब्रोकर. तर सल्लागाराला विचारतो मी कुठे अकाउंट ओपन करू, तर तुम्हाला कदाचित तो चांगली माहिती देईल. का? कारण जर तुमच्याकडे मार्केटचं ट्रेडिंग रिलेटेड आणि ब्रोकरेज आणि ह्याच्या नॉलेज नसेल तुम्हाला पण ते थोडंसं डिफिकल्ट जाईल चांगला ब्रोकर निवडताना. पण जरी थोडाफार जर इकडे झालं तर त्याचा काही तुमच्या गुंतवणूक म्हणजे तुम्ही जर स्वतःहून ट्रेडिंग करता त्याच्यावरती एवढा परिणाम होत नाही. तर म्हणजे चांगला ब्रोकर असेल तुमचा तेवढा जास्ती फायदा होऊ शकतो, थोडे पैसे वाचतील. आणि अर्थातच हे तुम्ही आता जे काही सल्ले देतायत किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतायत ते तुम्ही आता कार्यशाळेच्या माध्यमातून देखील पोहोचवणार आहात. आणि कार्यशाळा आपली दादर, ठाणे आणि पुणे इथे, आणि आपल्या प्रेक्षकांनी खरं तर खाली नंबर्सही डिस्प्ले होत आहेत, तर नक्कीच तुम्ही जरूर संपर्क साधा. आणि दादरला ही कार्यशाळा आहे ती येत्या 7 ऑगस्टला आहे, तर त्याविषयी काय सांगाल आणि ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून तुम्ही काय नेमकं आपल्या लोकांना सांगणार आहात? 7 तारीख म्हणजे उद्याच आपली दादरला कार्यशाळा आहे, जी की संध्याकाळी आहे आपली कार्यशाळा. आणि परवा ठाण्यामध्ये आहे 8 ऑगस्टला आणि मंगळवारी पुण्यामध्ये आहे. ओके, तर त्याचे सगळे नंबर्स तुम्हाला डिस्प्ले होतच असतील, तुम्ही कॉल करू शकता, SMS करू शकता. आणि त्याच्यामध्ये जसं मी आधी म्हटलं की तुम्हाला पूर्ण मार्केटची बेसिक माहिती दिली जाईल, तुम्हाला तुमची गुंतवणूक कशी केली पाहिजे, महागाईला तोड देऊन, आज लोकांना ही माहिती नसतं महागाई किती वाढते, तर त्याचं सगळं कॅल्क्युलेशन दिलं जाईल आणि त्याला तोड देऊन तुम्ही तुमचे पैसे कसे वाढू शकता, आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकतो. आणि तुमचं काम सर्व सांभाळून म्हणजे तुम्हाला फुल टाइम किंवा पार्ट टाइम जर ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करायची असेल तर त्याचाही तुम्हाला सल्ला दिला जाईल आणि पुढे जाऊन तुम्हाला आम्ही कशी मदत करू, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला दिली जाईल. नक्की लोकांना ते आवडेलच. नक्कीच. आणि आता तुम्ही फुल टाइमचा विषय काढला, त्या अनुषंगाने जेव्हा आपण एखादी व्यक्ती कॉमर्स झालेली तरुण मुलगा आहे, जो कॉलेजमधून नुकताच बाहेर पडला आणि त्याला यामध्ये इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट असणं फार महत्त्वाचं आहे. कारण कसं असतं की इंटरेस्ट नसेल तर शेअर मार्केट काय किंवा कुठल्याही जॉबमध्ये तुम्ही काम करू शकत नाही. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे एखाद्या तरुण मुलाला जर फुल टाइम ह्याच्यामध्ये उतरायचं असेल तर तुम्ही त्या मुलाला काय सल्ला द्याल?
तुम्ही इंटरेस्टबद्दल बोलला तर मला सांगावंसं वाटेल, जर एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला चांगली सक्सेस भेटते आणि चांगले पैसे भेटतात तर इंटरेस्ट आपोआप निर्माण होतो. हे मी पाहिलंय, हे माझ्याबद्दलही झालंय. ओके. आणि जर तरुण मुलगा असेल, जर आत्ता कॉलेजमधनं बाहेर पडला आहे, तर तुम्ही असं बोला कॉमर्सचं बॅकग्राऊंड असेल तर कॉमर्सचा बॅकग्राऊंड थोडाफार त्याला कामाला येतो, पण इट्स अगेन थिओरिटिकल थिअरी आहे. तर त्याला उतरून प्रॅक्टिकली ट्रेडिंग गुंतवणूक केली पाहिजे, तर त्याला त्याचा अनुभव येईल, ज्याची मदत आम्ही स्वतः देखील करतो की तुम्ही कसं काय चालू केलं पाहिजे. आणि एक नवीन मुलगा असं मी तर बोलीन जे यंगस्टर्स आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये उतरावं. का? कारण जोपर्यंत त्यांच्यावर आता फॅमिलीची जबाबदारी नसते, म्हणजे जोपर्यंत जॉबला लागत नाही तोपर्यंत त्यांना फॅमिलीची तेवढी जबाबदारी नसते, आई वडील असतात सांभाळणारे, तर ते पूर्णरित्या आपले पैसे गुंतवणूक ट्रेडिंगमध्ये टाकून ते स्वतःला उभे करू शकतात, जे मी स्वतःच्या आयुष्यात देखील केलं. आणि एक सर्टन स्टेज येते की जेव्हा त्यांच्यावर खरी जबाबदारी येते, लग्न होतं वगैरे, त्यावेळी त्यांच्याकडे चांगले पैसे वगैरे असतील त्यांना. बरोबर. म्हणजे थोडक्यात आतापासून जर एखाद्या तरुण मुलांनी, आजकालची तरुण पिढी तशी हुशारच आहे, तर त्यांनी जर आतापासून ह्या सगळ्यामध्ये जर आपला पैसा गुंतवायला सुरुवात केली तर नक्कीच त्याचा फायदा त्यांच्या फ्युचरसाठी होऊ शकतो, जसं आता तुम्ही सांगितलं. त्याचबरोबर केवळ फक्त तरुण मुलंच नाही तर मुलींनी देखील ह्या क्षेत्रामध्ये उतरावं का? कारण की तसं बघायला गेलं तर शेअर मार्केट तसं पुरुषांची कुठेतरी मक्तेदारी दिसते, तर हे खरं आहे का? असं काही नाही ह्याच्यामध्ये. म्हणजे हे मी जसं म्हणतो की लोकांना माझ्या ह्याच्यामध्ये प्रश्न म्हणतो की हे कुठल्याही कॅटेगरीच्या किंवा कुठल्याही टाईपच्या लोकांसाठी कोणीही येऊ शकतं. आज माझ्याकडे वयस्कर माणसं पण आहे, लेडीज आहेत, जेंट्स आहेत, यंगस्टर्स पण आहेत, अशी पण आहेत जे 10वी 12वी झालेली मुलं पण करतायत. पण त्यांना तेव्हा मी त्यांच्या पालकांना बोलतो की बाबा तुम्ही पैशाचं जे उलाढाल आहे ती तुम्ही सांभाळा, फक्त त्यांना ट्रेडिंग वगैरे करू दे, त्यांच्याकडे पैशाचं त्यांचं अभ्यासातनं लक्ष निघून जाईल. पण असं काही नाही की तुम्ही लेडीजनी नाही करावं, जेंट्सनी करावं, असं काही नाही. फक्त लेडीजमध्ये इमोशन्स जरा जास्ती असतात, तर ते स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट कंट्रोलिंग युअर ग्रीड अँड फिअर. तर तुम्ही इमोशन्स कसे कंट्रोल करता आणि कारण मार्केट वर खाली होत असतं त्या हिशोबाने, तर तुम्ही ते मॅनेज केलं, जे आम्ही तेही शिकवतो की कसं इमोशन्स तुमचे कंट्रोल करायचे. असे माझ्याकडे अनेक आहेत लेडीज जे चांगल्या रीतीने ट्रेडिंग गुंतवणूक करत आहेत, तर काही टेन्शन घ्यायचं. थोडक्यात खरं तर महिलांनी देखील ह्या क्षेत्रामध्ये उतरायला हरकत नाहीये, आणि ज्या गृहिणी आहेत त्यांनी तर उतरायलाच पाहिजे, कारण की फावल्या वेळात त्या ह्या अशा पद्धतीने पैसे कमावू शकतात आणि त्या पुढे जाऊन बिझनेसही स्वतःचा सुरू करू शकतात. ट्रेडिंग करताना तुम्ही मगाशी सांगितल्यात काही गोष्टींची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे, पण इंट्राडे ट्रेडिंग हे योग्य आहे का? इतरही ट्रेडिंग योग्य ठरू शकतात? मी जेव्हा ट्रेडिंग म्हणतो आपण फक्त ट्रेडिंग, तेव्हा मी लोकांना इंट्राडे आणि पोझिशनल म्हणजे तुम्ही आज शेअर्स खरेदी करून 1 किंवा 2 दिवसात तुम्ही ते विकून टाका, तर हे मी लोकांना करायला परमिशन देतो. काय काय लोक करतात स्विंग ट्रेडिंग म्हणजे आज खरेदी करून एक 4-5 5-6 दिवस तुम्ही शेअर्स ठेवू शकता, त्याला स्विंग ट्रेडिंग बोलतात. पण मी ते अलाव करत नाही. का? कारण जर तुम्हाला ट्रेडिंग काय असतं, यू आर बाईंग द इमोशन्स ऑफ दी कंपनी, म्हणजे जे फ्लक्च्युएशन ड्यू टू न्यूजमुळे किंवा डिमांड अँड सप्लायमुळे किंवा कशामुळे जे वरखाली होतात, ड्यू टू इमोशन्स मार्केट वरखाली होतात, त्याचा आपण फायदा उचलायचा प्रयत्न करतो. तर त्याचाच जर फायदा उचलाय तर मी बोलेन तुम्ही इंट्राडे किंवा पोझिशनल करा ना. तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग केलं आणि त्या दरम्यान जर कुठली मार्केटमध्ये मोठी न्यूज आली आणि तर ते त्या शेअरला फिरू शकतं आणि तुमचं प्रॉफिट सगळं घेऊन जाईल. म्हणजे थोडक्यात पोझिशनल ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग हे योग्य ठरू शकतं. जे कोणी नवीन गुंतवणूकदार आहेत शेअर मार्केटमध्ये त्यांनी खरं तर याकडे आधी वळावं, आणि त्यानंतर ते जर तरबेज झाले तर नंतर स्विंग ट्रेडिंग कडे देखील वळू शकतात. पण थोडंसं इमोशनलचा भाग येतो, जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं, आणि हे सगळं ट्रेनिंगच्या माध्यमातून देखील तुम्ही आपल्या प्रेक्षकांना आणि अर्थातच तुमच्याकडे येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगत असाल. आपलं कार्यशाळा आहे आता दादर, ठाणे आणि पुणे इथे 7, 8 आणि 9 ऑगस्टला ही कार्यशाळा भरणार आहे. आपले नंबर्स डिस्प्ले झालेले आहेत, पत्ता देखील दादर, ठाणे आणि अर्थातच पुण्याचा डिस्प्ले होतोय, तर नक्कीच तुम्ही जरूर संपर्क साधा आणि नक्कीच खरं तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. अगदी जाता जाता काय आपल्या प्रेक्षकांना सल्ला द्याल? आपली मराठी माणसं ह्या गुंतवणूक आणि ट्रेडिंगच्या क्षेत्रामध्ये भरपूर मागे आहेत, तर मी एक तुम्हाला विश्वास देतो, तर तुम्ही जर चांगल्या रीतीने जर तुम्ही ट्रेडिंग गुंतवणूक केली तर ह्याच्यामध्ये भरपूर चांगला पैसा आहे. आणि ह्याच्यामध्ये जसं मी आधी म्हटलं की घाबरायची गरज नाही आहे, तुम्ही छोट्यापासून सुरुवात करा, पण करा, तुम्हाला नक्कीच चांगलं फळ भेटेल. नक्कीच नक्कीच. आणि हे फळ जर मिळवायचं असेल तर नक्कीच कार्यशाळेत आधी सहभागी व्हा, आणि कार्यशाळा मोफत आहे हे देखील विसरू नका. कुठलंही रजिस्ट्रेशन पण करण्याची गरज नाहीये. नक्कीच सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि शेअर मार्केट विषयी जी काही भीती होती लोकांच्या मनात ती थोडीशी का होईना दूर केली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा आहे आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.